यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघाताची घटना घडली। कोस्टल रोडवर 6 ते 7 वाहनांची एकमेकांना धडक झाली। ही धडक इतकी जबर होती की यात 9 ते 10 जण गंभीर जखमी झाले। या जखमींवर केईएम रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर अपघाताच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। कोस्टल रोडवरती अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 5 ते 6 जण जखमी झालेले आहेत। एका इर्टिगा गाडीला टॅक्सी चालकानं धडक दिल्याची आता प्राथमिक माहिती मिळते आणि हा अपघात इतका भीषण आहे की 6 जणांना तातडीनं केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती मिळते। कोस्टल रोडवरती आज रविवार आहे, भरधाव वेगाने या सगळ्या गाड्या असतात। मात्र सुदैवानं रविवार असल्यामुळे वाहनांची वर्दळ इतकी नाही आहे। मात्र एका टॅक्सीनं आणि इर्टिकामध्ये ही धडक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गंभीररित्या काही जण जखमी झालेले आहेत। जवळपास 5 ते 6 जण जखमी झालेले आहेत। आपण बघू शकतो की हा अपघात कशा स्थिती भयानक आहे, कारण का या सगळ्या टॅक्सीची अवस्था जर आपण पाहायला गेलं किंवा इर्टिका गाडीची अवस्था जर पाहायला गेलं तर भीषण असा अपघात आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या अपघातात जी इर्टिका गाडी होती त्या गाडीचे ड्रायव्हर्स आहेत, क्या हुआ था, किसकी गलती थी? गलती इस क्या था टैक्सी वाले की थी, इसलिए कि मैं 70-80 के स्पीड में चल रहा था, ये 100 क्रॉस कर गया था और मैं इस लाइन से चल रहा था। वो क्रॉस करने के जो चक्कर में वो मुझको ठोक करके पीछे साइड में लगा हुआ, देखिए साइड में दब गया है। तो कितने लोग थे टैक्सी में? आपके गाड़ी में कितने लोग थे? मेरे गाड़ी में 4 आदमी थे। तो उनको हल्का हल्का चोट लगी है और इनके ड्राइवर को लगा और क्या बोलते हैं जो साथ में बैठे थे ड्राइवर के, कितने पैसेंजर थे टॅक्सी में? इसमें 7-8 आदमी थे। आता या गाड्या नेमकं याच्यामध्ये चुकी कोणाची हा तपासाचा जरी भाग असला तरी सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर अपघात इतका भीषण होता की याच्यामध्ये 6 जण आतापर्यंत जखमी झालेले आहेत। रविवार असल्याकारणानं आज कोस्टल रोडवरती वर्दळ जी आहे ही काहीशी कमी आहे, अन्यथा या अपघाताचं स्वरूप जे आहे भीषण स्थितीत आपल्याला पाहायला मिळू शकले असतं। टॅक्सी चालकानं थेट या मागे ही धडक दिल्याचं आता या सगळ्यामध्ये पाहायला मिळतंय आणि या गाडीच्या ड्रायव्हरांनी सुद्धा तसंच सांगितलं की माझी काहीही चुकी नव्हती, टॅक्सी चालकानं 100पेक्षा अधिक स्पीडनं गाडी चालवलं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता जर आपण पाहायला गेलं आणि वाहतूक पोलिसांकडनं या गाड्या हटवण्याचं काम जे आहे हे आता काही वेळात सुरू केलं जाईल। तशा पद्धतीची या ठिकाणी सगळी यंत्रणा जी आहे सज्ज करण्यात आलेली आहे। मात्र एक भीषण अपघात कोस्टल रोडवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या अपघातात जवळपास 5 ते 6 जण प्रवासी जे आहेत हे जखमी झालेले आहेत। ती जखमींवरती जवळच्याच केईएम रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी घेऊन घेण्यात आलेलं आहे। ही वाहतूक जर आपण पाहायला गेलं तर बँड्राच्या दिशेनं जाणारी सगळी वरळी सिलिंगला जोडणारा हा रस्ता आणि याच रोडवरती अगदी प्रियामल टॉवरच्या समोर हा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये जखमी प्रवासींना आता जवळच्याच म्हणजे केईएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्याची माहिती जी आहे ही आपल्याला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।